हमारे यहाँ फर्नीचर, पलंग, सिंगारदान, सोफा सेट, अलमारी, डाइनिंग टेबल, फ्रिज, कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है। एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे। प्रोप्राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए नजर डालते हैं आज की अहम खबरों की तरफ। नांदेड़ के सरकारी हॉस्पिटल के सिविल सर्जन ने कोरोना का अपडेट जारी किया है, जिसमें बताया गया है कि 2873 सैंपल्स की जांच की गई, जिसमें 5 पॉजिटिव मरीज पाए गए हैं। इनमें 2 पॉजिटिव शहर नांदेड़ से ताल्लुक़ रखते हैं, जबकि 4 मरीज सेहतयाब होकर मकानात को लौट चुके हैं। अभी तक नांदेड़ में कोरोना से सेहतयाब होने वालों की तादाद 87,477 है। कोरोना अपडेट में बताया गया है कि जिले नांदेड़ के सरकारी और खानगी अस्पतालों में अभी 47 कोरोना पॉजिटिव एक्टिव मरीज जेर इलाज है। इनमें 3 की हालत नाजुक बतलाई जा रही है। जिला कलेक्टर ऑफिस के अहाते में तंबाकू का इस्तेमाल पर 15 अफराद के खिलाफ जुर्माना की कार्रवाई की गई। जिला कलेक्टर की हिदायत पर जिला कलेक्टर ऑफिस के अहाते में तंबाकू का इस्तेमाल करने वाले 15 अफराद के खिलाफ तंबाकू कंट्रोल टीम ने कार्रवाई की। इस कार्रवाई में 2,850 रुपये जुर्माना आयद किया गया। डॉक्टर नीलखंड भूसीकर की रहनुमाई में ये कार्रवाई अंजाम दी गई। हाथ में तलवार लेकर सरेआम घूमकर खौफ व दहशत फैलाने वाला एक शख्स को पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। मौसूलात तफसील के मुताबिक 28 जुलाई को पुलिस का एक खुसूसी दस्ता गश्त में मसरूफ था कि इन्हें इत्तला मिली कि राजनगर इलाके में एक शख्स हाथ में तलवार लेकर दहशत फैला रहा है। पुलिस का यह खुसूसी दस्ता फौरी तौर पर इस मुकाम पर पहुंचा और तलवार लेकर दहशत फैलाने वाले शख्स को पकड़ लिया। इस शख्स का नाम सिंहपाल रामचंद्र सावन, 28 साल, साकिन तिन्नी तालुका, जिले नांदेड़ से है। पासून नांदेड शहरात विविध भागातून महानगरपालिकेकडे तक्रारी प्राप्त होत होत्या की विना परवानगी अनाधिकृत लेआउटमध्ये प्लॉटिंगची खरेदी विक्री व्यवहार सुरू आहे, जे की नियमबाह्य आहे। त्यामुळे या तक्रारीनुसार मान्य आयुक्त यांनी आदेशित केल्यानुसार आम्ही त्या जागेची पाहणी केली, विविध जागेची पाहणी केली आणि त्यानुसार जी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आम्ही काल त्यांच्यावर गुन्हे पण दाखल पण केलेले आहेत। राज्य सरकार व केंद्र सरकारच्या संयुक्त विद्यमाने आज नागपूर येथील कडबी चौक ते गवळीबार चौक आणि नागपूर इतवारी ते नागबी रेल्वे लाईन याच्यावरील 4 नवीन उड्डाण पुलाच्या भूमिपूजन समारंभाच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले ज्यांच्या हस्ते हे भूमिपूजन होत आहे, सन्माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, पालकमंत्री नितीन राऊतजी, सुनील केदारजी, महापौर तिवारी जी, श्री विकास महात्मेजी, श्री कृपाल तुमानेजी, या महारेलचे व्यवस्थापक संचालक राजेश कुमार जयस्वाल जी आणि सर्व मान्यवर विधानसभा विधान परिषद सन्मान्य सदस्य अधिकारी उपस्थित बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, महारेलचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन की आजचा जे दाखवलेलं प्रेझेंटेशन हे महारेलच्या वतीने केल्याचं जेवढं काम झालेलं आहे त्यांचं अतिशय प्रशंसनीय आणि उत्तम काम हे दोन्ही राज्यांच्या दोन्ही सरकारच्या माध्यमातून
हे कॉर्पोरेशन स्थापन झालेलं आहे आणि त्याला भरीव मार्गदर्शन नितीनजी गडकरी यांच्यासारखे अनुभवी एक या भागामध्ये या क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप लक्ष आहे आणि ज्यांनी उत्तमपणे देशभर रस्त्यांचं काम नेटवर्क चांगलं उभं केलेलं आहे, त्या नितीनजींच्या मार्गदर्शनाखाली हे काम आज होत आहे, याबद्दल आम्हाला अतिशय आनंद आहे. जागतिक पातळीवर आपण पाहतोय रस्ते चांगले आहेत, उड्डाणपूल आहेत, हाय स्पीड ट्रेन्स आहेत, बुलेट ट्रेन्स आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सुद्धा मागे राहू नये, भारतवर्ष आपला देश सुद्धा मागे राहू नये, ही महत्वाकांक्षी इच्छा आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहे. आणि महारेल या स्वप्नांची पूर्तता करण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी दाखवून दिलंय कशा पद्धतीने, मग तो विदर्भातला भाग असो, आरोग्यचं काम असो, किंवा नाशिक पुण्याचा मार्ग असो, आणि आता ही जी कामं हाती घेतलेली आहे ही खरोखरच, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गुणात्मक बदल त्याच्यामध्ये वेळेवर काम होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि या दोन्ही कामामध्ये महारेलने आपली निश्चितच गती कायम ठेवून चांगल्या दर्जाची कामं ही केलेली आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो उल्लेख केला, आज आव्हानात्मक परिस्थिती आपल्या समोर आहे. नैसर्गिक फार मोठी आपत्ती ही महाराष्ट्रावर कोसळलेली आहे. पाऊस अजूनही काही भागात सुरू आहे आणि म्हणून आता जी पडझड झालेली आहे, रस्ते वाहून गेले, पुलं वाहून गेलेले आहेत, काही राष्ट्रीय महामार्गावरचे आहेत, काही राज्य महामार्गावरचे आहेत, काही ग्रामीण महामार्ग, रस्त्याची फार दुरावस्था झालेली आहे. आणि म्हणून ते युद्ध पातळीवर ही सर्व आपले जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पुन्हा आणण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर तातडीने लक्ष आम्ही घालत आहोत. मला खात्री आहे आणि मी अपेक्षा आहे की नितीन भाऊंच्या मदतीने आणि राज्य शासनाच्या सहकार्यातून संपूर्ण राज्यामध्ये जे ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्या ठिकाणी तातडीने आपण पावलं उचलूया आणि त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर आणण्याकरता आपला नक्की प्रयत्न राहील आणि दर्जेदार काम व्हावं. कारण रस्ता मंत्री मग ते गडकरीचे असेल किंवा अगोदर चंद्रकांत पाटील असतील किंवा अशोक चव्हाण म्हटल्यानंतर मग ते त्याशिवाय खायचं काम आपल्यावर येत असतं. मला वाटत नाही याला जी कामं अपेक्षित आहेत पॉलिटिकल विल आहे, मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, आपली इच्छा आहे, माझी मनापासून इच्छा आहे, दर्जेदार काम व्हावं, पॉलिटिकल विल आहे आपल्या सर्वांचं. हे करत असताना चांगली कामं, आपली प्रशासकीय यंत्रणा अतिशय उत्तम आहे, चांगले अधिकारी आपल्याकडे आहेत, पण चांगले कॉन्ट्रॅक्टर्स हे जर एकंदरीत व्यवस्थितपणे घडी जर बसली तर मला खात्री आहे की महाराष्ट्रातले किंवा मुंबईत सुद्धा रस्त्यावर खड्ड्याचा जो विषय उल्लेख मगाशी झाला तो वारंवार बोलण्याची गरज पडणार नाही. अशा चांगल्या आपल्याला पद्धतीने काम करावं लागेल. दुसरा एक महत्वाचा विषय जो मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला, आम्हाला सर्वांना आनंद आहे की समृद्धी महामार्गामुळे मुंबई विदर्भातलं अंतर हे आता कमी होत आहे. पण तुम्हाला नितीनजींना विनंती करायची आहे की या सगळ्या कामामध्ये मराठवाडा सुटून चाललाय आणि मराठवाड्यात मी आपले वेगळे भेट घेणारच या बाबतीमध्ये. समृद्धी महामार्ग आपला जो विदर्भाकडे चालला आहे तो जालन्यापासून महाराष्ट्राच्या बॉर्डरकडून मराठवाड्याचे 8 जिल्हे 5-6 जिल्हे जे आहेत त्या रूटवर आहेत ते आपल्याला जोडता येतील. त्याकरता मग ती समृद्धी महामार्गाचा निर्णय आम्ही घेत आहोत. राज्य शासनाचा विषय अर्थात तो मी घेत आहोत. तर समृद्धी महामार्गाबरोबर बुलेट ट्रेनचं जे काम आहे तर बुलेट ट्रेन आपण विदर्भात नेणारच आहोत, पण त्याचबरोबर मराठवाड्याकडून एक वेगळा मार्ग घेतल्यानंतर संपूर्ण मराठवाडा हैदराबादशी जोडायला आणि जालन्या मार्गे समृद्धी महामार्गामार्फत तो मुंबईला जोडण्याचा हा विषय जर आपण हाती घेतला तर मला खात्री आहे जो अनुशेष आपला आहे, जो बॅकलॉग आहे, दूरवर असलेले जिल्हे आहेत, 12-12 तास 13-13 तास त्या ठिकाणी जाण्याकरता आपल्याला वेळ लागतो आणि म्हणून हा सगळा अनुशेष दूर करण्याच्या बाबतीमध्ये निश्चितच फार मोठं काम आपल्याला आगामी काळामध्ये निश्चित करता येणार आहे. आणि म्हणून मी निश्चितच महारेलचं अभिनंदन करेन. हे चांगलं काम होत आहे. आणि या निमित्तानं दुसरी एक विनंती मला गडकरी साहेबांना करायची आहे. आपण एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या पैशातून बरीचशी कामं महाराष्ट्रात करत आहोत. तर त्यांची अट अशी असते की तुम्ही अगोदर खर्च करा, नंतर आम्ही 70% तुम्हाला पैशाने रिइंबर्स करू. आता या वर्षी आणि गेल्या वर्षीची अवस्था जर पाहिली तर कोविडमुळे आर्थिक परिस्थिती निश्चितच अडचणीमध्ये सर्वच राज्यांची आलेली आहे आणि त्यामुळे रिएम्बर्समेंट पेक्षा याला डायरेक्ट पैसा जर उपलब्ध एडीबीने करून दिला तर 30% आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन घेऊ आणि 70% एडीबीचं कॉन्ट्रीब्युशन जर आता मिळालं तर राज्याला अशा परिस्थितीमध्ये आपली आर्थिक अडचण दूर करण्याकरता फार मोठी मदत मिळेल. आणि त्याकरता नितीनजींना विनंती करेन की केंद्र शासन स्तरावर हा विषय एशियन डेव्हलपमेंट बँकेशी घेऊन रिएम्बर्समेंटच्या ऐवजी थेट त्यांनी पैसे राज्यांना द्यावे जेणेकरून हे सर्व काम निश्चित आपल्याला करता येईल. त्यामुळे हे सर्व कामं व्हावी
मराठवाड्याचा आणि विदर्भाचा अनुशेष अजून लवकर व्हावा आणि रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, रोड इन्फ्रास्ट्रक्चर हे निश्चितच हे दूर करण्याच्या बाबतीमध्ये फार उपयुक्त ठरेल. व्यवसाय वाढतील, त्या ठिकाणी उद्योग वाढतील, त्यातून मोठ्या रोजगार निर्माण होईल आणि चांगला दर्जेदार काम झाल्यानंतर लोकांचे यातायात करण्याकरता खूप मोठा यातून फायदा होणार आहे, यामध्ये कोणाला शंका नाही. पुनश्च एकदा मी महारेलचं अभिनंदन करतो आणि गडकरी साहेबांचा सुद्धा आभार मानून या ठिकाणी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़ और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.